नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक 31 जुलै 2024 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या बुधवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण बघू शकतो की आज आपल्याला बँक निफ्टीमध्ये प्री ओपन मार्केटचा विचार केला तर आपल्याला फ्लॅट ओपनिंग बघायला मिळाली होती आणि चार्टचा विचार केला तर थोडीशी गॅप अप ओपनिंग बघायला मिळाली होती. तर झालं असं की ओपन झाल्यानंतर आपण ही जी सेंटर लाईन दिलेली होती, ह्या सेंटर लाईनचा रेझिस्टन्स घेतला गेला. पहिल्या 15 मिनिटांमध्ये त्याच्या वर जायचा प्रयत्न झाला, मात्र सेलिंग आलं. खाली आल्यानंतर आपण इथे 51,250 च्या आसपास खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लाईन दिली होती, त्याचा सपोर्ट घेतला गेला. आणि त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ही जी पुढची ग्रीन कलरची कॅन्डल बनली आहे, ही ओपन झाल्यापासून ह्याच्यामध्ये एकदम आपल्याला तेजी बघायला मिळाली, एक बाउन्स बघायला मिळाला. काल मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला 51,600 ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहेच, पण त्याबरोबर ही जी आपल्याला ट्रेंड लाईन दिसते ही सुद्धा आपल्याला फार महत्त्वाची असणार आहे. तर आता तुम्हाला थोडंसं मार्केटचं सायकॉलॉजी किंवा मार्केट काम कसं करतं हे समजून घ्यायचं आहे. आता त्याच्यासाठी आपल्याला हे बघितलं पाहिजे की आदल्या दिवशी एक खूप मोठं सेलिंग झालं होतं, बाउन्स आला, परत आपल्याला स्टेप बाय स्टेप सेलिंग झालेलं बघायला मिळालं. आणि अशा वेळेला काय होतं की अनेक जण आपला जो ट्रेड असतो तो दुसऱ्या दिवशीसाठी होल्ड करतात, कारण ज्या वेळेला अशा पद्धतीनं सेलिंग होतं तर दुसऱ्या दिवशी आपल्याला ओपनिंग नंतर पुन्हा सेलिंग कंटिन्यू होण्याची, ज्याला आपण फॉलोअप येणं असं म्हणतो, ती शक्यता असते. गॅपडाऊन ओपन होण्याची शक्यता असते. मात्र जर तुम्ही बघितलं तर आपल्या लक्षात येईल की आज आपल्याला काही गॅप डाऊन ओपनिंग झालं नाही. ओपनिंग कुठे झालं? ओपनिंग आपल्याला फ्लॅट झालं. फ्लॅट ओपनिंग झाल्यावर एकदा तर इनफॅक्ट वर जायचा प्रयत्न झाला, त्यानंतर खाली जायचाही प्रयत्न झाला, मात्र लगेच बाईंग आलं. एकदा म्हणजे ज्या लोकांनी आदल्या दिवशी ह्या अपेक्षेनं होल्ड केलं होतं की दुसऱ्या दिवशी ओपनिंग नंतर खाली तरी जाईल किंवा गॅपडाऊन ओपनिंग होईल आणि आपल्याला ओपनिंगलाच प्रॉफिट मिळेल, त्या लोकांचं तुम्ही जर इथे बघितलं तर त्या लोकांचा थोडासा भ्रमनिरास झाला आणि त्यामुळे काय झालं, आपल्याला ही ग्रीन कलरची कॅन्डल बघायला मिळाली. त्यांनी पहिली 15 मिनिटं वाट बघितली आणि कारण त्यांनी आज सकाळीच आपल्याला प्रॉफिट बुक करायचं आहे ह्या हिशोबानं तो ट्रेड ठेवलेला असणार. तर ती सायकॉलॉजी आपल्याला समजून घेतली पाहिजे आणि त्यामुळे आपल्याला ही ग्रीन कलरची मोठी कॅन्डल बघायला मिळाली. ह्यामध्ये काय झालं की ज्यांनी असा ट्रेड ठेवला होता त्यांनी त्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग केलं आणि म्हणून हे शॉर्ट कव्हरिंग बघायला मिळालं. आता त्यामुळे झालं काय की ही ग्रीन कॅन्डल वर आली, आपण बघतोय ह्या पद्धतीनं ही ट्रेंड लाईन ब्रेक झाली. 51,600 अजून ब्रेक झालेला नाही, पण ही ट्रेंड लाईन ब्रेक झाली. मात्र त्याचा हाय ब्रेक होणं ह्या कॅन्डलचं आवश्यक होतं. नेक्स्ट कॅन्डलला काय झालं, वर गेल्यामुळे काही लोकांनी ज्यांनी हे सगळं सेलिंग केलंय त्यांनी नक्कीच ह्याच्यामध्ये काय केलं असणार, मी तुम्हाला दाखवतो. तर आपण वरपासून जर बघायला सुरुवात केली किंवा थोडंसं झूम आउट करायचा प्रयत्न केला तर तुम्ही काय करू शकता, साधारणपणे मी तुम्हाला आता प्रत्यक्ष लावून दाखवत नाही, हा हाय बनला होता, हा लो बनला होता, इथे आपल्याला फिब रिट्रेसमेंट लेवल लावली असणार आणि त्यांच्या लक्षात आलं की अरे हे 50%च्या खालीच चाललंय सगळं. तर मग इतकं वर आलंय, सेलिंगची एक नवीन संधी आहे, त्यामुळे पुन्हा सेलिंगचा प्रयत्न झाला. म्हणजे ज्यांनी अजून होल्ड केलं होतं त्यांनी पुन्हा थोडंसं ॲव्हरेज करून सेल करायचा प्रयत्न झाला. पुढच्या वेळेला सुद्धा काय झालं, खाली आलं. मात्र इथे सुद्धा लक्षात येईल की एक कॅन्डल खाली आल्यानंतर, म्हणजे मी इथे थोडीशी सायकॉलॉजी आणि मार्केटमध्ये काम कसं चालतं हे समजून सांगण्याचा डिटेलमध्ये प्रयत्न हा याच्यासाठी करतोय की तुम्हाला ते लक्षात येऊन त्यानुसार तुम्ही काय ॲक्शन घेतली पाहिजे हे तुमच्या लक्षात येईल. आता इथे काय झालं बघा, जेव्हा ही रेड कॅन्डल बनली, पुन्हा एकदा ज्यांनी सेलिंग करून अजूनही होल्ड केलं होतं, म्हणजे ज्यांनी इथनं पोझिशन सोडल्या नव्हत्या, त्यांची थोडीशी आशा पल्लवित झाली, पुन्हा खाली जात आहे. पण नेक्स्ट कॅन्डलला जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ग्रीन कलरचा हॅमर तयार झाला. आता इथे काय होतं,
एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा सेलिंग होणार असेल ना तेव्हा सेलिंग फास्ट होतं. सेलिंग कधीही स्लो होत नाही. म्हणजे तुम्ही इथे सुद्धा बघितलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की हे आदल्या दिवशी किंवा आज शेवटी झालेलं जे सेलिंग आहे हे एकदम फास्ट असतं. त्याच्यामध्ये असं कधीच होत नाही की एकदा इथे ओपन झालं, थोडं खाली गेलं, परत वर आलं, परत खाली गेलं, परत वर आलं. असं होतं, ह्याचा अर्थ मार्केटमध्ये सेलिंग होणार नाहीये. तर त्यामुळे ज्या वेळेला आपल्याला हा हॅमर बनला, म्हणजे जवळजवळ मार्केटमध्ये 1 तास संपला, त्यानंतर मात्र ज्यांनी ज्यांनी सेल करून पोझिशन होल्ड केल्या होत्या त्या सगळ्यांचा पेशन्स संपत चालला आणि त्यानंतर आपण बघू शकतो की एक शॉर्ट कव्हरिंग आपल्याला बघायला मिळाली. म्हणजे इथे तुम्हाला काय लक्षात येतं, थोडीशी सायकॉलॉजी आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की ज्यांनी आधीपासून ट्रेड होल्ड केला असेल ते काय करत असतील, नवीन जे एंट्री करणार असतील ते कधी करू शकतात. तर त्या सर्व गोष्टी नवीन कधी करू शकतात ह्यामध्ये, तर त्यांना एक वाट बघायची की जोपर्यंत हे 51,250 खालच्या बाजूला ब्रेक होत नाही, कारण हा आदल्या दिवशीचा लो होता, तो जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत नवीन येणार नाहीत. जुने होल्ड करून ठेवलेत पण त्यांना प्रॉफिट येत नाही, मग पर्याय काय राहिला? पर्याय हाच राहिला की जुन्या लोकांना शॉर्ट कव्हरिंग करायला लागणं आणि त्यामुळे आपल्याला मार्केटमध्येही तेजी बघायला मिळाली. त्याच्यात झालं असं की 51,600 ची लेवल ब्रेक केली, त्यानंतर लगेच 51,700 चं टार्गेट आलं, त्यानंतर अगदी 51,800 चं टार्गेट जवळपास आलं होतं पण थोडंसं सेलिंग आलं, पण ह्या 51,700 ला होल्ड केलं आणि त्यानंतर मग आपल्याला पुन्हा 51,800 51,900 चं टार्गेट बघायला मिळालं. आता मी नेहमी 3 टार्गेट थिअरी जी सांगतो तुम्ही आज बघू शकता. म्हणजे आपल्याला आता एवढी सगळी तेजी झाल्यानंतर आपल्याला काय अपेक्षा झाली होती की मार्केटमध्ये आता तेजी कंटिन्यू होईल, पण असं कधी होत नाही. तर मार्केट हे नेहमी झिगझॅग पॅटर्नमध्येच चालतं. तर हे जे तिसरं टार्गेट होतं ते आल्यानंतर त्याच्यावर एकही कॅन्डल क्लोज झाली नाहीये बघा. आणि मग आपल्याला अचानक दुपारच्या सत्रामध्ये 2:45 वाजता एक सेलिंग स्टार्ट झालं आणि 2:45 ते 3, 3 ते 3:15 आणि 3:30 आपल्याला ह्या 15 मिनिटाच्या तीनही कॅन्डलनी खूप मोठं सेलिंग आपल्याला इथे दाखवलेलं आहे. आता ह्याच्यामुळे झालंय असं की आता मार्केट आपल्याला हळूहळू निगेटिव्ह दिसायला लागलेलं आहे. कसं काय ते आता आपण समजून घेणार आहोत. हे झालं आज कशा प्रकारे मार्केटमध्ये मूव्हमेंट झाली. आता उद्या कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते, उद्या एक्सपायरी आहे तर एक्सपायरीच्या दिवशी कशा प्रकारे बँक निफ्टीमध्ये मूव्हमेंट होऊ शकते हे आता आपल्याला समजून घ्यायचं. तर त्याच्यासाठी मी ह्या सर्व लेवल्स काढून टाकतो आणि बँक निफ्टीचा जो चार्ट आहे हा थोडासा डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन करतो, म्हणजे आपल्याला थोडंसं व्यवस्थित समजून घेता येईल. तुम्ही जर इथे बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की काल आपल्याला शूटिंग स्टार पॅटर्न सारखा पॅटर्न तयार झाला होता. म्हणजे कालची जर कॅन्डल बघितली तर तुमच्या लक्षात येईल की ही बऱ्यापैकी शूटिंग स्टार सारखी कॅन्डल होती. आज बघितलं तर आजही शूटिंग स्टार सारखीच कॅन्डल आहे, फक्त ग्रीन कलरची आहे आणि इनसाइड कॅन्डल आहे. म्हणजे इथे काय लक्षात येतंय, दोन्ही दिवस साधारणपणे ह्या आसपास जर बघितलं तर इथून बायरनी वर न्यायचा आदल्या दिवशी जोरदार प्रयत्न केला, आज सुद्धा थोडासा प्रयत्न केला. मात्र आदल्या दिवशीचा जो प्रयत्न होता हा 52,300 52,400 पर्यंत गेला. आजचा जो प्रयत्न होता तो जेमतेम 51,900 51,950 पर्यंत गेला. म्हणजे बायर वर न्यायचा जो प्रयत्न करतायत त्यांची ताकद कमी व्हायला लागली आहे, हे आता आपल्याला चित्र इथे दिसायला लागलंय. सेलर काय करतायत, सेलरची ताकद जास्त नाहीये पण सेलर एका लिमिटपेक्षा जास्त मार्केटला वर जाऊ देत नाहीयेत. तर त्याच्यामुळे आता आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की ही 51,200 ची लेवल आहे. 51,200 51,300 जर ह्या लेवल खालच्या बाजूनं ब्रेक झाल्या तर आता आपल्याला एक मोठं सेलिंग बघायला मिळू शकते. याचं कारण असं आहे की ह्या दोन लेवलला आत्तापर्यंत म्हणजे ह्या बघितलं म्हणजे 2 दिवसापूर्वी तर इथे रेझिस्टन्स होता आणि आता 2 दिवस इथे सपोर्ट आहे. तर जर ह्या लेवल ब्रेक झाल्या तर एक सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं. आता तुम्ही इथे काय करू शकता, फिब रिट्रेसमेंट लेवल लावू पण शकता आणि मग तुम्हाला सर्व गोष्टी लक्षात येतील. आता जर तुम्ही इथे बघितलं तर तुम्हाला हे 2 दिवस असं का होतंय याचं गणित अगदी व्यवस्थित लक्षात येऊ शकेल. तर ह्याचं कारण असं आहे की ही जी लेवल आहे ही 50% लेवल आहे. म्हणजे हा जो लो बनला होता त्यानंतर हा हाय बनला होता. मी थोडंसं काय करतो, हे काढून टाकतो आणि थोडं चार्ट ऍडजस्ट करतो म्हणजे आपल्याला लो आणि हाय व्यवस्थित दिसेल. तर हा जो लो बनला होता आणि हा जो हाय बनलेला दिसतोय,
तर ह्याची जी बरोबर 50% लेवल जी आहे ती आपल्याला इथे आहे. ही किती आहे तर 51,400 आहे. म्हणून आपल्याला काल झालं बघितलं तर वर गेलं, सेलिंग आल्यानंतर सुद्धा थोडं खाली गेलं होतं, पण 51,400च्या वर येऊन आपल्याला क्लोजिंग मिळालं, कारण ती 50% लेवल होती. आज सुद्धा 51,400च्या आसपास सपोर्ट घेऊन आपल्याला थोडंसं वर 51,500च्या आसपास क्लोजिंग मिळालेलं आहे. जर उद्या 51,400 ही लेवल जर तुटली आणि ह्याच्या खाली आपल्याला मार्केटमध्ये ट्रेड व्हायला लागला, तर आपल्याला काय होऊ शकतं, सेलिंग थोडंसं वाढू शकतं. आणि मी जे तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की साधारण 51,200 ते 51,300, तर त्या आसपास साधारणपणे या आसपास ते हे असणार आहेत, लेवल्स असणार आहेत. तर इथे 51,175 ही 38.2% ची लेवल आहे. त्यामुळे जर ह्या तुटायला लागल्या तर मात्र काय होऊ शकतं, हे सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. तर त्यामुळे आपल्याला आता आणि कुठपर्यंत येऊ शकतं, तर येण्यासाठी आपल्याला टार्गेट आहे 50,900चं आणि 50,450चं. त्यामुळे जर सेलिंग होणार असेल तर एक मोठं सेलिंग आपल्याला ह्या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात बघायला मिळू शकतं. जर रिकव्हरी होणार असेल तर आपल्याला उद्या असं लक्षात येईल की 51,400च्या खाली गेलं तर लगेच बाईंग येते आणि आपण वर जातोय आणि 51,620 जी आहे लेवल, याच्यावर आपल्याला क्लोजिंग आलं पाहिजे. लक्षात घ्या, सेलिंग होणार असेल तर 51,400च्या खाली आपल्याला क्लोजिंग आलं पाहिजे. बाईंग होणार असेल तर 51,600च्या वर आपल्याला टिकलं पाहिजे आणि क्लोजिंग आलं पाहिजे. तरच आपल्याला वरच्या दिशेनं जाण्याची आता चित्र दिसतात. म्हणजे आपल्याला एकदम व्यवस्थित आयडिया आली आहे की कोणत्या लेवल ब्रेक झाल्यानंतरच आपल्याला बाईंग किंवा सेलिंग करायचं आहे. बरोबर. तर हे झालं आपल्याला बँक निफ्टीचा डेली टाइम फ्रेमवरचा चार्ट आपल्याला काय सांगतोय हे आपण इथे समजून घेतलं. मी आता काय करतो, हे सर्व काढून टाकतो, या सर्व फिब रिट्रेसमेंटच्या लेवल काढून टाकतोय आणि बँक निफ्टीचा चार्ट जो आहे हा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये पुन्हा एकदा ओपन करतोय. तर हा झाला बँक निफ्टीचा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट. आता उद्या काय होऊ शकतं त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. तर आपल्याला एक गोष्ट कळली आहे क्लिअर कट, की जोपर्यंत ही जी लेवल आहे 51,400, 51,300, 51,200, अनेक वेळेला ह्या लेवल्स आपल्याला काय झालेले आहेत, ह्या आपल्याला सपोर्ट म्हणून काम करताना दिसलेल्या आहेत. तुम्ही जर मागे बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की ही 51,300 ची लेवल जी आहे ही आपल्याला सपोर्ट म्हणून काम करते आहे. 51,200 ची लेवल आहे ही आधीच्या दिवशी आपल्याला 51,200 ला आपल्याला सपोर्ट काल करताना दिसला होता. त्यानंतर 51,300 ला सपोर्ट करताना दिसलाय. त्यामुळे हा जो एरिया हा सपोर्टचा एरिया आहे. मग आता हा जो सपोर्टचा एरिया आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय होऊ शकतं ते मी तुम्हाला समजून सांगतोय. उद्या काय होईल, उद्या जसं आज सांगितलं की इथे ओपन झाल्यावर खाली जाणं अपेक्षित होतं. उद्या जर फ्लॅट ओपन झालं तर खाली जाऊ शकतं. कुठपर्यंत जाऊ शकतं, 51,400 तोडल्यानंतर 51,300 पर्यंत जाऊ शकतं, 51,200 पर्यंत जाऊ शकतं. मात्र इथे आल्यानंतर काय होणार, ज्या लोकांनी साधारणपणे 51,900 पासून सेलिंग करायला सुरुवात केली आहे, विचार करा त्यांना उद्या, आणि उद्याच एक्सपायरी आहे त्यामुळे त्यांना आता जास्त संधी नाही आहे, ज्यांनी उद्याचेच ट्रेड होल्ड केले असतील तर त्यांना साधारणपणे इथे आल्यानंतर 51,300, 51,200 इथे आल्यानंतर त्यांना आता एक खूप चांगलं प्रॉफिट व्हायला लागलेलं असणार, कारण ते इथपर्यंत खाली आलेत. अशा वेळेला ते काय करू शकतात, एकदा प्रॉफिट बुकिंग करू शकतात. त्यामुळे जर ओपन झालं तर तुम्हाला पटापट ट्रेड करता येत असेल आणि पटापट बाहेर पडता येत असेल तरच तुम्ही ओपन झाल्या झाल्या ट्रेड करू शकता. नाहीतर काय होईल, हे अगदी वेगानं खाली जाईल आणि नंतर एकदम वेगानं आपल्याला बाउन्स आलेला दिसेल. तर हा जो बाउन्स आहे हा येऊ द्या. म्हणजे आता समजा तुम्ही अगदी वेगानं घेऊ शकताय ट्रेड, तर ओपनिंग नंतर फ्लॅट ओपन झालं असेल, इथे वर ओपन झालं असेल आणि खाली जात असेल तर घेऊ शकता आणि ही टार्गेट ठेवू शकता. अर्थात 51,300च्या आसपासच टार्गेट पहिलं ठेवलं पाहिजे. तर जर समजा तुम्हाला तसं जमत नसेल तर मग एकदा बाउन्स येऊ द्या आणि तो बाउन्स आल्यानंतर मग जर पुन्हा खाली जायला लागलं आणि 51,400च्या खाली 51,300च्या आसपास टिकतंय असं वाटलं तर मग तुम्ही काय करू शकता, पुन्हा एकदा पुट बाय करू शकता आणि मग त्यावेळेला आपल्याला खाली अगदी 51,100 पर्यंत किंवा 51,000 पर्यंत, 50,900 पर्यंत सुद्धा टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं. तर मी अगदी डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय. ह्याचं कारण, ज्यांनी आज इथे सेल करून ठेवलंय त्यांना उद्या इथे फ्लॅट ओपन होऊन खाली जायला लागलं की त्यांना त्यांचं प्रॉफिट लगेच वाढायला लागणार आणि त्यांना तर खूप मोठं प्रॉफिट झालेलं असणार. तुम्ही इथे एंट्री घेताय, पण ज्यांनी इकडे वर कुठेतरी एंट्र्या घेतल्यात त्यांना मात्र
तिथनं खूप चांगलं प्रॉफिट होत असल्यामुळे ते प्रॉफिट बुक करायचा आणि त्यामुळे थोडंसं शॉर्ट कव्हरिंग होण्याचा संभव आपल्याला इथे दिसतोय. आता हे झालं फ्लॅट ओपन झालं आणि खाली जायला लागलं तर. गॅप डाऊन ओपन झालं तर गॅप डाऊन ओपन कुठे होतंय? 51,300च्या आसपास होते का 51,200च्या आसपास होते. कुठेही झालं तरी ओपनिंग नंतर एक बाउन्स येऊ शकतो. ही गोष्ट लक्षात घ्या, कारण तेच आहे, ज्यांनी कालपासून म्हणजे आजपासून सेल करून ठेवलंय त्यांना उद्या लगेच प्रॉफिट होणार, ते प्रॉफिट बुक करणार. 51,000च्या जवळ राऊंड फिगर असल्यामुळे ते तिथे प्रॉफिट तिथपर्यंत जाऊ देणार नाही, ते लगेच प्रॉफिट बुक करणार आणि म्हणून वर जाणार. तर हे वर गेल्यानंतर मग काय होतंय ते बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. जर हे वर गेलं त्यानंतर वरच अडकून राहिलं तर मग आपल्याला वाट बघायला लागणार की इथे एक साईडवेज हे होईल, मग वरच्या दिशेनं पुन्हा ब्रेकआउट आला तर मग वर जाईल, खालच्या दिशेनं पुन्हा ब्रेकआउट आला तर खाली एक मोठं सेलिंग पुन्हा बघायला मिळू शकतं. तर हे झालं फ्लॅट किंवा गॅप डाऊन ओपन झालं. तर गॅप अप ओपन झालं तर काय होईल? गॅप अप ओपन झालं 51,500 ही जी लेवल आहे ह्याच्यावर ओपन झालं किंवा इथे खाली ओपन होऊन वर जायला लागलं तर मात्र 51,500च्या वर टिकतंय का? टिकलं तर मग काय होऊ शकतं, एक आपल्याला छोटं टार्गेट 51,600 51,625 हे बघायला मिळू शकतं. त्यानंतर तिथे काय होतंय हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. इथे कदाचित रेझिस्टन्स घेतला जाऊ शकतो आणि थोडंसं पुन्हा खाली येऊ शकतं. त्यामुळे फ्लॅट ओपन होऊन वर गेलं तर 100-125 पॉईंटच आपल्याला टार्गेट मिळेल. नवीन असाल तर ह्या आपल्याला ट्रेडच्या मागे लागण्यात अर्थ नाही, कारण हे कधी जाईल आणि कधी खाली येईल आपल्याला कळणार नाही, किंवा पुढपर्यंत इतकं वरपर्यंत जाईल की नाही सांगता येत नाही. इथपर्यंत खाली आलं आणि पुन्हा वर जायला लागलं तर मात्र आपण जसं आज झालं तसं होऊ शकतं. काल ज्यांनी ज्यांनी शॉर्ट केलेत त्यांचं मग काय होईल, त्यांना शॉर्ट कव्हरिंग करावं लागेल आणि मग अशा वेळेला काय होऊ शकतं, 51,625च्या वर 51,725, 51,825 आणि 51,925 ही टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात. तर माझ्या मते मी तुम्हाला सर्व बाजूची सायकॉलॉजी समजून सांगण्याचा प्रयत्न केला की ट्रेड कधी घ्यायचा असतो, तो घेत असताना पूर्वीच्या लोकांनी काय केलं ह्याचा कसा विचार करायचा असतो, आणि आज लोक कधी एंट्री घेऊ शकतात, त्यांना कधी कॉन्फिडन्स येऊ शकतो, ह्या गोष्टीचा विचार करून मग ट्रेड घ्यायचा असतो. तर ह्या गोष्टी आता तुम्हाला हळूहळू लक्षात यायला लागल्या असतील. तर हे झालं प्राइस ॲक्शननुसार. आता मी थोडंसं तुम्हाला दाखवणार आहे की ओपन इंटरेस्ट डेटा ॲनालिसिस आपल्याला करायचं आहे. तर त्याच्यासाठी मी इथे काय केलं, त्याच्यासाठी मी इथे ओपन इंटरेस्टसाठीचं प्रोफाईल सेट केलं आहे. तुम्ही बघू शकता की फक्त 31 जुलैचं आपण डेटा घेतलाय, म्हणजे उद्याच एक्सपायरी आहे मंथली बँक निफ्टीमध्ये, त्याचाच ओपन इंटरेस्टचा डेटा मी इथे घेतलेला आहे. रेझिस्टन्स कुठे आहे? सगळ्यात जास्त रेझिस्टन्स 52,000ला दिसतोय. सगळ्यात मोठा सपोर्ट कुठे आहे? 51,000ला दिसतोय. दोन्ही लेवल आत्ता आपण त्याच्यापासून बऱ्यापैकी, म्हणजे वरच्यापासून लांब आहे, खालच्यापासून थोडंसं खालच्या बाजूला आपण आहोत. पण जर क्लोजिंग बघितलं तर बरोबर मधोमध आलेलं आहे, या दोघांच्या मधोमध आलेलं आहे. आणि इथे काय अवस्था आहे, 51,500ला रेझिस्टन्स थोडासा जास्त दिसतोय पण सपोर्ट पण खूप चांगला आहे. त्यामुळे उद्या काय होईल, 51,500च्या ज्या दिशेला जाईल, वरच्या दिशेला जायला लागलं, शॉर्ट कव्हरिंग होणार, कारण वरपासून सगळ्यांनी खूप शॉर्ट बनवून ठेवलेत. खालच्या बाजूला यायला लागलं, लॉंग अनवाइंडिंग होणार, कारण खालच्या बाजूला आपल्याला लॉंग सुद्धा तयार झालेल्या दिसत आहेत. त्यामुळे उद्या काय होईल, आपल्याला सकाळच्या सत्रात थोडीशी व्होलॅटिलिटी बघायला मिळेल. जर सकाळच्या सत्रात पहिल्यांदा वर गेलं आणि परत खाली यायला लागलं तर व्होलॅटिलिटी बघायला मिळेल. पहिलं जर खाली गेलं तर तरी सुद्धा व्होलॅटिलिटी बघायला मिळू शकते, कारण त्या आसपास गेल्यानंतर पुन्हा एकदा वर येऊ शकतं. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. तर आपल्याला हे बघायचं आहे की आता इथे काय झालंय, अनेकांनी इथे 52,000चा कॉल शॉर्ट करून ठेवला असणार, किंवा त्याच्या खालोखाल बघितलं तर 51,000चा पुट शॉर्ट करून ठेवला असणार. त्यामुळे ह्या लेवलच्या आसपास आलं तर बाउन्स येऊ शकतो, किंवा ह्या लेवलच्या आसपास गेलं की रिजेक्शन येऊ शकतं, खाली येऊ शकतो. तर इतक्या मोठ्या लेवल उद्या जातीलच की नाही सांगता येणार नाही. खालच्या बाजूला येऊ शकतात, वरच्या बाजूला जाईल की नाही सांगता येत नाही. कदाचित शॉर्ट कव्हरिंगमुळे थोडंसं वर जाऊ शकतं, पण एकदम 52,000ची लेवल गाठेल असं वाटत नाहीये. तर ह्या पद्धतीनं आपल्याला ह्या सर्व डेटा पॉईंट्सचा सुद्धा विचार करायचा. इथे बघायचं आपल्याला कुठं काय दिसतंय आणि ह्याच्यामध्ये कसे बदल होत आहेत. तर हे आपल्याला लक्षात आलं OI प्रोफाईलनुसार. आता आपण काय करूया, OI प्रोफाईल नंतर थोडंसं पुढे जाऊया आणि चेंज इन ओपन इंटरेस्ट बघूया. म्हणजे आज लोकांनी काय पोझिशन तयार केल्यात ते आपल्याला समजेल. आज काय पोझिशन केल्यात तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की इथून अशा पद्धतीनं आपल्याला
शॉर्टच्या पोझिशन तयार झालेल्या दिसत आहेत आणि इथून अशा पद्धतीनं आपल्याला लॉंगच्या पोझिशन तयार झालेल्या दिसत आहेत. आज खालच्या बाजूला बघितलं, वरच्या बाजूला खूप स्ट्रॉंग शॉर्टच्या पोझिशन तयार झाल्या आहेत, खालच्या बाजूला तसं म्हणजे 50-50 आपल्याला परिस्थिती आता दिसते. तर त्यामुळे थोडंसं साईडवेज होण्याची शक्यता आहे सकाळच्या सत्रात आणि दुपारच्या सत्रात एका बाजूनं मुवमेंट होऊ शकते असं आपल्याला शक्यता आहे. आज फिन निफ्टीमध्ये जसं आपल्याला हिरो झिरो कॉल मिळाला तसा उद्या बँक निफ्टीमध्ये मिळेलच की नाही सांगता येत नाही, पण आपण त्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो. तर आपल्याला आज थोडंसं शॉर्ट कव्हरिंग इथे सकाळच्या सत्रात झालेलं दिसतंय. थोडंसं लॉंग अनवाइंडिंग पण झालेलं दिसतंय, पण खूप कमी आहे. शॉर्ट कव्हरिंग मात्र खूप झालेलं आहे. तर त्यामुळे आपल्याला थोडीशी काय दिसतंय, हे स्ट्रॉंग पोझिशन पण दिसते. त्यामुळे सेलिंग झालं तरी खूप होईल असं वाटत नाही आणि त्यानंतर एकदा बाउन्स आपल्याला बघायला मिळू शकतो. अर्थात 51,000 ही लेवल वगैरे तुटली तर येणाऱ्या काळात आणखीन सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. 50,500 पर्यंत सुद्धा बँक निफ्टी खाली जाऊ शकते. ह्याचं कारण आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे की जर तुम्ही इथे बघितलं तर मी तुम्हाला थोडंसं हे करून दाखवतो. इथे आता एम पॅटर्न सुद्धा तयार झालेला आहे. म्हणजे ही तेजी झाली, त्यानंतर हे सेलिंग झालं, परत ही तेजी झाली आणि आता सेलिंग होते. त्यामुळे हा जो लो आहे हा तुटला, थोडंसं डार्क आलंय पण समजून घ्या. तर हा जर लो तुटला तर येणाऱ्या काळात काय होऊ शकतं, सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं, कारण एम पॅटर्न इथे तयार झालेलं आहे. तर हे झालं बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आता आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे आणि निफ्टीचं अनालिसिस करायला सुरुवात करायची आहे. तर त्याच्यासाठी मी इथे निफ्टीचा चार्ट ओपन करतोय. तर हा झाला निफ्टीचा चार्ट. निफ्टीच्या चार्टमध्ये सुद्धा आपल्याला आता म्हणजे मी जर तुम्हाला सांगायचं असेल मला की निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये स्ट्रॉंग कोण आहे, तर आपल्याला लक्षात येईल की निफ्टी स्ट्रॉंग आहे. बँक निफ्टीच्या तुलनेमध्ये निफ्टी स्ट्रॉंग आहे. पण आता निफ्टीमध्ये सुद्धा काय व्हायला लागलंय, तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल, हळूहळू हळू आपल्याला असं लक्षात येते की एक चॅनल तयार होतोय आणि ह्या चॅनलमध्ये आपल्याला मार्केट ट्रेंड करताना दिसतंय. ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल, सध्या तर आपल्याला असं वर गेलंय, खाली आलं, वर गेलं आणि परत एम पॅटर्न म्हणून खाली येताना दिसतंय. हा एम पॅटर्नचा ब्रेकआउट सुद्धा आज दिलेला आहे. त्यामुळे थोडंसं निगेटिव्ह साईडला आपल्याला निफ्टी गेलेलं दिसतंय. सेम आता बाकी सर्व डिटेल सांगत नाही. 24,975 ही निफ्टीसाठी वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे. 24,825 ही खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे. 24,900च्या आसपास सेंटर लाईन आहे. फ्लॅट ओपन झालं आणि थोडंसं गॅप अप ओपन झालं आणि समजा खाली जात असेल, 24,825 ही लेवल खालच्या बाजूनं तुटली तर 24,775, 24,725 आणि 24,675 अशी 3 टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात. फ्लॅट ओपन झालं आणि वर जायला लागलं तर थोडंसं शॉर्ट कव्हरिंग येऊ शकतं आणि त्याच्यामुळे पुन्हा 24,900, 24,950 पर्यंत जाऊ शकतं. मात्र त्यानंतर काय होईल हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. जोपर्यंत 24,975 वरच्या दिशेनं ब्रेकआउट येत नाही तोपर्यंत आपल्याला 25,025, 25,075 आणि 25,125 या लेवल बघायला मिळणार नाहीत. तर त्यामुळे उद्या आपल्याला पहिलं सकाळचं सत्र व्होलाटाईल राहील आणि त्याच्यानंतर मग आपल्याला एक ट्रेंडिंग मुवमेंट बघायला मिळू शकते. इथे सुद्धा साईडवेज आहे. जोपर्यंत रेंजचा ब्रेकआउट येत नाही तोपर्यंत आपल्याला मोठी मुवमेंट दिसणार नाही. पण मी जसं सांगितलं, तुम्हाला इथे लक्षात आलंच असेल की एक एम पॅटर्न आपल्याला नक्कीच बनलेला आहे आणि त्याचं आपल्याला ब्रेकआउट सुद्धा आलेलं आहे. तर त्यामुळे आता सावध राहणं आवश्यक आहे. बिअरिश पॅटर्न आपल्याला आता निफ्टीमध्ये सुद्धा दिसलेलं आहे. तर हे झालं बँक निफ्टी आणि निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया. फिन निफ्टीचं अनालिसिस तुम्हाला आता ज्या पद्धतीनं आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं केलं त्या पद्धतीनं फिन निफ्टीचं अनालिसिस तुम्ही करू शकता. मी तुम्हाला फक्त चार्टच्या इम्पॉर्टंट लेवल दाखवायचा प्रयत्न करतोय. तर इथे तुम्हाला चार्टचे इम्पॉर्टंट लेवल, सेंटर लाईन आणि वरची टार्गेट्स, खालची टार्गेट्स दिसतंय. पाहिजे असेल तर तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला शेवटचा इंडेक्स जो आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट, याच्यामध्ये सुद्धा इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल्स बघायचे आहेत. तर त्यासाठी मी इथे तो चार्ट तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय. ह्याच्यामधल्या सर्व इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल आता तुम्हाला दिसत आहेत. पाहिजे असेल तर ह्याचा सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. तर हे झालं इंडेक्सचं अनालिसिस. आता आपल्याला पुढं जायचं आहे आणि स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करायची आहे. त्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा मी चार्टवर घेऊन जातोय आणि मी तुमच्यासाठी जे काही स्टॉक काढलेत ते दाखवण्यापूर्वी आपल्याला टाइम फ्रेम जी आहे ही 15 मिनिटावरनं
डेली टाइम फ्रेमवर यायचं आहे. थोडंसं झूम लेवल ॲडजस्ट करून मी तुमच्यासाठी जे स्टॉक काढले ते एकत्र करून दाखवायला सुरुवात करतो. तर आज सगळ्यात पहिला स्टॉक आपल्याला बघायचा आहे तो आहे हिंदुस्तान पेट्रोलियम. हिंदुस्तान पेट्रोलियम ह्या स्टॉकमध्ये आपण जर बघितलं तर मागच्या अनेक महिन्यांपासून जो हाय बनलेला होता, म्हणजे तुम्हाला इथे लक्षात येईल हा जो हाय बनला होता हा साधारणपणे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा कधी बनला होता तर फेब्रुवारीमध्ये बनला होता. फेब्रुवारीपासून आत्तापर्यंत म्हणजे जवळजवळ 6 महिने आपल्याला हा हाय दिसत होता आणि ती कोणती लेवल होती, साधारण 396च्या आसपासची ती लेवल होती. आज अखेर आपल्याला इथे काय झालंय, ती 396च्या आसपास असणारी लेवल आपण ब्रेक करायच्या परिस्थितीमध्ये आलेलो आहोत. दोन शक्यता आहेत नेहमीप्रमाणे. एक तर ब्रेकआउट होईल, ब्रेकआउट झाला तर हा स्टॉक 400, 425, 430 पर्यंत जाऊ शकतो. आणि हे कशावरनं आपण काढायचं असतं की साधारणपणे इथपासून इथपर्यंत जे काही अंतर असेल, आता तुम्ही बघितलं 335 पासून 395 पर्यंत म्हणजे 60 रुपये आहे. तर इथून वर 60 रुपये आणखी नंतर ठेवायचं, पण 60 रुपये अंतर मोठं असल्यामुळे आपण त्याचं काय करतो 50% ठेवतो. त्यामुळे साधारणपणे 400च्या आसपास वर गेलं तर 430 पर्यंत एवढंच टार्गेट आपण 30-35 रुपयाचं टार्गेट सध्या ठेवू शकतो. तर इथून वर जाणार असेल तर ब्रेकआउट येईल. ब्रेकआउट आल्यानंतर काय होऊ शकतं, एक हाय बनेल. हाय बनल्यानंतर कदाचित लेवल टेस्ट करायला खाली येईल आणि पुन्हा वर जायला लागलं तर आपल्याला एक मोठी मुवमेंट वरच्या दिशेनं बघायला मिळू शकते. किंवा उद्याच्या उद्या आपल्याला काय होईल, हा ब्रेकआउट फेल्युअर होतोय का हे समजेल. जसं इथे बघा, इथे आपल्याला लक्षात आलं होतं काय झालं, वर जायचा प्रयत्न झाला, खाली आलं. दुसऱ्या दिवशी खूप मोठं सेलिंग झालं आणि आदल्या दिवशीचा लो तुटल्यावर आपण बघू शकतो की एकदम मोठं सेलिंग झालं. अशाच प्रकारे आपल्याला इथे सुद्धा एक कोणत्या तरी दिशेनं खाली येणार असेल तर स्पीडमध्ये जाऊ शकतं, वर जाणार असेल तर मात्र हळूहळू जाऊ शकतं. स्टॉकचं नाव आहे हिंदुस्तान पेट्रोलियम. आपल्याला पुढे जायचं आहे. पुढचा स्टॉक आहे आरती इंडस्ट्रीज. आरती इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर मागच्या अनेक महिन्यांचा हा रेजिस्टन्स झोन तयार झालेला होता. हा झोनमध्ये खालच्या बाजूला ही लेवल होती 710 रुपयाची, वरच्या बाजूला ही लेवल होती 729 रुपयाची. आता ती ब्रेकआउट केली आहे. 744, 745 जवळ असणारी लेवल सुद्धा आता ब्रेकआउट होत आलेली आहे. जर समजा हा ब्रेकआउट आपल्याला टिकला तर येणाऱ्या काळामध्ये 770 रुपयाच्या आसपास बनलेला हा जो हाय आहे, आता हे हाय आपल्याला कुठनं मिळतात तर पूर्वी जिथे हाय झालेला असेल तीच लेवल काढलेली आहे. तर त्या पद्धतीनं तुम्हाला ते लक्षात येऊ शकेल. तर 770 रुपयाचं टार्गेट आता आरती इंडस्ट्रीजमध्ये येऊ शकतं. ब्रेकआउट जर सस्टेन झाला तर. ब्रेकआउट जर फेल झाला तर काय होऊ शकतं, खाली येत असताना 728 रुपयाचं आणि 710 रुपयाचं टार्गेट पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळू शकतं. स्टॉकचं नाव आहे आरती इंडस्ट्रीज. पुढे जाऊया. पुढचा स्टॉक आहे पॉवर ग्रीड. पॉवर ग्रीडमध्ये सुद्धा, पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनमध्ये सुद्धा मागच्या अनेक महिन्यांपासूनचा, म्हणजे अगदी स्पेसिफिकली सांगायचं झालं तर मागच्या 2 महिन्यांपासूनचा हा जो हाय आहे साधारण 350 रुपयाचा, तो आता डब्ल्यू पॅटर्न बनवून ब्रेक झालेला आहे. तुम्ही जर इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल इथपर्यंत सेलिंग झालं होतं, हा बाउन्स आला, परत इथपर्यंत सेलिंग झालं, हा बाउन्स येतोय. डब्ल्यू पॅटर्न बनलाय. पहिला लो खाली आहे, दुसरा लो वर आहे आणि आता आपल्याला 350चं ब्रेकआउट सुद्धा बघायला मिळते. तर 380 रुपयापर्यंत जाऊ शकतो, कारण 320 रुपयाच्या आसपास हा लो बनवला होता आणि 350च्या आसपास आहे, म्हणजे 30 रुपयाचा फरक आहे. तर 30 रुपये वर 380 रुपयापर्यंत हा स्टॉक हळूहळू येणाऱ्या काही दिवसांमध्ये किंवा काही आठवड्यांमध्ये जाताना दिसू शकतो. अर्थात इथे सुद्धा नियम लक्षात ठेवा, ब्रेकआउट आला तर ब्रेकआउट आपल्या आणि सस्टेन झाला तर हे सर्व आहे. ब्रेकआउट फेल होणार असेल तर आपल्याला जसं इथून खाली आलं, जसं इथून खाली आलं, अशा प्रकारच्या मुवमेंट पुन्हा बघायला मिळू शकतात आणि मग आपल्याला थोडासा एम पॅटर्न सुद्धा दिसू शकतो जर खाली येणार असेल तर. या पद्धतीनं जाऊन एम पॅटर्न होऊ शकतो. तर त्यामुळे आपल्याला आता थोडंसं लक्ष ठेवणं आवश्यक आहे. स्टॉकचं नाव आहे पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन. पुढचा स्टॉक बघूया. या स्टॉकचं नाव आहे पेट्रोनेट एलएनजी. पेट्रोनेट एलएनजी मध्ये काय झालंय बघा, आपल्याला ब्रेकआउट तर आला होता, म्हणजे इथून वर गेलं होतं, खाली आलं. पूर्वी इथून वर जाऊन खाली आलेलं होतं, म्हणजे ह्या दोन एरियामध्ये आपल्याला रेजिस्टन्स होता. वरच्या बाजूची लेवल कोणती आहे, 355, 356 रुपयाची आहे. खालच्या बाजूची लेवल कोणती आहे, 341 रुपयाची आहे. ह्यामध्ये रेजिस्टन्स आला होता. त्यानंतर आता बाउन्स करून आपण लेवल ब्रेक पण केली आहे. आता लेवल टेस्ट करायला खाली येतोय.
कुठपर्यंत येऊ शकतो? साधारण 355 रुपयापर्यंत खाली येऊ शकतो. जर 355 रुपयापर्यंत खाली आला आणि पुन्हा वर जायला लागला आणि पुन्हा वर जात असताना 378 379 च्या जवळपास असणारा हाय ब्रेक केला तरच आता तेजी करायची, बाय करायचं आहे. जर समजा 355 तोडून खाली यायला लागला तर तो पुन्हा 341 रुपयापर्यंत आणि त्याच्याही खाली यायला लागला तर मग 330 रुपयापर्यंत 320 रुपयापर्यंत खाली येऊ शकतो. तर ह्या स्टॉकचं नाव आहे पेट्रोनेट LNG. मी आज आणखीन एक स्टॉक तुम्हाला देणार आहे आणि तो 5वा स्टॉक असणार आहे एक्साइड इंडस्ट्रीज. एक्साइड इंडस्ट्रीजमध्ये आपल्याला एक डाऊनवर्ड ट्रेंडमध्ये आपल्याला ट्रायंगल पॅटर्न तयार झालेला आहे. इथे बघा तुम्हाला ही जी ट्रेंड लाईन आहे ती खाली खाली जाताना दिसते आणि त्यानुसार स्टॉक सुद्धा खाली जातोय. इथे जर तुम्ही बघितलं तर साधारणपणे 538 रुपयाच्या आसपास आपल्याला सपोर्ट घेतला जात होता. इथे तो तुम्हाला 4 दिवस सलग सपोर्ट घेतला होता. इथे खाली गेलं होतं पण क्लोजिंग वर आलं. पुन्हा वर बाउन्स द्यायचा प्रयत्न झाला आणि आज अखेर काय झालंय 538च्या खाली क्लोजिंग आलेलं आहे. त्यामुळे आजचा लो जर उद्या तुटला तर येणाऱ्या काळात 517 रुपयाच्या आसपास, त्यानंतर 500 रुपयाच्या आसपास आणि त्याच्याही खाली गेलं तर 480 रुपयाच्या आसपास अशी टार्गेट आपल्याला खालच्या बाजूने ह्या स्टॉकमध्ये बघायला मिळू शकतात. उद्या जर गॅप अप ओपन झालं आणि वर जात असताना ही ट्रेंड लाईन ब्रेक झाली तर मग आपल्याला काय करायचं आहे, हा हाय जो आहे 560 रुपयाचा तो ब्रेक झाल्यानंतर एक कदाचित हाय बनेल, थोडंसं खाली येईल आणि पुन्हा वर जायला लागलं तरच तेजी होऊ शकते. त्यामुळे तेजी व्हायला खूप आपल्याला वाट बघावी लागेल. मंदी करायची असेल, आजचा लो तुटला, खाली जरा वेळ टिकतोय असं वाटलं तर आपल्याला मंदीचा ट्रेड त्याच्यामध्ये नक्कीच मिळू शकतो. स्टॉकचं नाव आहे एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेड. तर हे झालं इंडेक्स बरोबरच स्टॉकचं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे हा व्हिडिओ बघून झाल्यावर जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. कसा वाटला, काही त्याच्यामध्ये सूचना असतील तर त्या अवश्य कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगा. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.